तुम्ही दररोज सकाळी तुमच्या मुलाच्या हातात दुधाचा ग्लास देत असाल. हे दूध सुरक्षित आहे का? आम्ही तुम्हाला हादरवून टाकणारे वास्तव सांगणार आहोत. आपण वापरत असलेलं दूध विष तर नाही ना? अशी शंका यावी असे खळबळजनक वास्तव उघड झाले आहे. बाजारात विकल्या जाणाऱ्या दुधात पाणी, युरिया, डिटर्जंट, स्टार्च, ग्लुकोज, अगदी फॉर्मलिन आणि मेलामाइन सारख्या घातक रसायनांची भेसळ होत असल्याचे अनेक तपासण्यात समोर आले आहे. या भेसळयुक्त दुधामुळे कर्करोग, मूत्रपिंडाचे आजार, यकृताचे विकार आणि बालकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. याच पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरातील दूध व्यवसायासाठी कठोर नियमावली जारी केली आहे. दूध हे संपूर्ण आहार मानले जाते, मात्र नफेखोरीच्या हव्यासापोटी काही ठिकाणी दुधामध्ये पाणी, युरिया, डिटर्जंट, स्टार्च आणि कृत्रिम घटकांची भेसळ केली जात असल्याचं वारंवार समोर आलं आहे. तज्ज्ञांच्या मते अशा भेसळयुक्त दुधामुळे लहान मुलांची वाढ खुंटणे, मूत्रपिंड निकामी होणे, पचनसंस्थेचे आजार, हार्मोनल बिघाड आणि दीर्घकालीन आरोग्य समस्या निर्माण होण्याचा धोका वाढतो. काही नमुन्यांमध्ये अफ्लाटॉक्सिन प्रतिजैवकांचे अवशेष आणि मेलामाइन सारखे घातक पदार्थही आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. याच पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यात दूध सुरक्षिततेसाठी ऐतिहासिक आणि कठोर आदेश लागू केले आहेत. या आदेशानुसार दुधामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ आढळल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे. भेसळयुक्त दुधामुळे मृत्यू झाल्यास 7 वर्षांपर्यंत कारावास आणि 10 लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे. दुधामध्ये पाणी, युरिया, डिटर्जंट, कॉस्टिक सोडा, स्टार्च, ग्लुकोज किंवा इतर रसायनांची भेसळ केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे. नव्या नियमांनुसार प्रत्येक दूध हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आलं आहे. शीतसाखळी कायम ठेवणे, दूध संकलनानंतर 2 तासात थंड करणे, पाश्चराइज्ड दूध 4°C तापमानात साठवणे, वाहतूक करणे अनिवार्य राहणार आहे. दुधाच्या पॅकेजिंगवर परवाना क्रमांक, उत्पादनाची माहिती, बेस्ट बिफोर तारीख आणि ग्राहकांसाठी आवश्यक सूचना देणं बंधनकारक असेल. तसेच वनस्पती चरबी असलेल्या उत्पादनांना आईस्क्रीमऐवजी फ्रोझन डेझर्ट म्हणूनच विक्री करावी लागणार आहे. FDAने ग्राहकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सुरक्षित दूध ही केवळ सरकारची जबाबदारी नसून उत्पादक, विक्रेते आणि ग्राहक यांचीही सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. भेसळयुक्त दूध आढळल्यास नागरिकांनी FDA, FSSAI हेल्पलाईन किंवा मोबाईल ॲपच्या माध्यमातून तक्रार नोंदवावी असं आवाहन करण्यात आलं आहे. दूध हा प्रत्येक घरातील दैनंदिन आहाराचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. मात्र नफेखोरीमुळे दुधामध्ये होणारी भेसळ नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणारी ठरत आहे. त्यामुळेच आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात कठोर नियम लागू करत दूध व्यवसायात शिस्त आणण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र या आदेशाची काटेकोरपणे आणि प्रभावी अंमलबजावणी होणार का, याकडेच साऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. धम्मशील सावंत, मुंबई.